हाय मैत्रिणींनो, आज मस्तपैकी असा पावसाची अगदी संततधार रिपरिप चालू आहे आणि घरातल्या सगळ्यांना असं वाटलं की गरम गरम मस्तपैकी चटकदार तर्रीवाली अशी मिसळ पाव खायची इच्छा झालेली. त्यामुळे आज चला म्हणलं मिसळ पाव बनवायचे आहे. तर आज आपल्याला बनवायचं आहे मिसळचा जो कट आहे ना तो आता आपल्याला सध्या करून घ्यायचा आहे अगोदर. तर त्यासाठी मी हे गॅसवर मी डायरेक्ट कुकरला टाकणार आहे आणि तर्रीदार म्हटल्यावर जरा थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त लागतं, म्हणून मी हे तेलाचे जे डाव असतो ना हा 4 घालणार आहे. तरच मिसळला छानपैकी अशी जरा थोडी चटपटीत अशी टेस्ट येते. तेल गरम झालं इथं छान असं गरम झाले तर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे. 1 पाव चमचा साधारणतः मोहरी छान तडतडली की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता. आणि मी हा कांदा जो आहे हा मिक्सरला बारीक करून घेतलेला. साधारणतः मोठा असेल तर 1 कांदा, मीडियम साईज असेल तर 2 असे आपल्याला हे मिक्सरला आपल्याला फार पेस्ट करायची नाही आहे, थोडा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला फिरवायचं आहे. आणि हा कांदा थोडासा आपला असा 1-2 मिनटं परतून झाला की आपल्याला हा बारीक चॉप केलेला 1 मीडियम साईजचा 1 कांदा असा आपल्याला घालायचा आहे. आणि हा कांदा चॉप केलेला कांदा आणि मिक्सरला फिरवलेला कांदा आपल्याला एकत्र असा छान तेलात गुलाबी होईपर्यंत मात्र खमंग वास येईपर्यंत मात्र परतून घ्यायचा आहे बरं का. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा गुलाबी लालसर असा कांदा आणि आपली कांद्याची पेस्ट आपल्याला ही छान परतून घ्यायची आहे. आता ही पेस्ट आपली परफेक्ट झालेली आहे तर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अद्रक लसूण पेस्ट. मी अगदी पेस्ट केलेली नाही आहे, थोडीशी अशी जराशी भरडी अशीच ठेवलेली आहे, त्यांना छान अशी टेस्ट येते. आता ही पण आपल्याला 1-2 मिनटं छान परतायची आहे. आणि छान खमंग वास आला की नाही लसणाचा आणि अद्रकचा की आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे ही टोमॅटोची पेस्ट. मी इथं मीडियम साईजचा 1 टोमॅटो होता त्याची अशी पेस्ट बिया सगळ्या काढल्या होत्या मी विदाऊट बियांची मी अशी ही पेस्ट केलेली आहे. टोमॅटोचं पण आपल्याला त्याच्यामध्ये 1-2 मिनटाचा छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटो पेस्ट 1-2 मिनटं परतून झालेली आहे. आता ही भरड आहे थोडंसं सुकं खोबरं 1 पाव चमचा असेल असं आणि कोथिंबीर आणि लसणाच्या मी 2-3च पाकळ्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत कारण आपण अद्रक लसूण पेस्ट ऑलरेडी घातलेलीच आहे. आणि हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे एक साधारणतः 5 मिनटं. हे सगळं लो फ्लेमवर करायचं आहे बरं का, हाय फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवर नाही, लो फ्लेमवर आपल्याला हे करायचं आहे. तर ते 1-5 मिनटं आपण हे छान असं परतून घेऊयात. एक 5 मिनटं झालेली आहेत. आता आपला हा मसाला पण छान असा आपला परतून झालेला आहे. तर मी हे 1 मीडियम साईजचा हा टोमॅटो असा बारीक कट केलेला आहे, तुम्ही बघू शकता असे पीसेस केलेले आहेत. मग अशी आपण टाकली ती पेस्ट टाकली. आता आपल्याला हे पीसेस टाकायचे आहेत आणि हे 1-2च मिनटं आपल्याला हलवून घ्यायचं आहे छानपैकी. आता आपला हा मसाला पण छान असा अगदी परफेक्ट असा भाजला आहे, म्हणजे वास सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर आपल्याला यायला लागलेला आहे. म्हणजे त्यात आपण जे काय टाकले अद्रक लसूण टोमॅटो पेस्ट कांद्याची पेस्ट कढीपत्ता ह्याचं एक फ्लेवर आपोआप सगळ्यांचा आपल्याला जाणवते. म्हणजे हा परफेक्ट आपला भाजले म्हणजे परतून झालेला आहे मसाला. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत सुके मसाले. तर सुक्या मसाल्यामध्ये आपल्याला काय घालायचं याच्यामध्ये पाव चमचा धणेपूड, पाव चमचा गरम मसाला आणि इथं आहे लाल मिरची पूड आणि मिसळ मसाला तुम्ही कोणत्याही कंपनीचा बाहेरचा पण वापरू शकता किंवा घरीही तयार करू शकता. तर आता आपल्याला तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि आपल्याला हे छान असं तेल सुटेपर्यंत लो फ्लेमवरच आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. वास बघा किती खमंग यायला लागले. हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला हा मसाला भाजून झाला आहे. तेल पण इतकं छान असं सुटलेलं आहे आणि वास तर अप्रतिम यायला लागलेला आहे. म्हणजे मिसळचा जो प्रॉपर कोल्हापुरी कट मिसळ असते ना त्याचा वास यायला लागला आहे अगदी छानपैकी. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत
मटकी, हा मटकी मी रात्री भिजत घातलेल्या आणि सकाळी मोड आणून दिले. ह्यातली अर्धी मटकी मी भाजी केली होती उसळ आणि थोडी मटकी आपल्याला मिसळसाठी ठेवलेली त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि बटाट्याचे थोडेसे तुकडे, एक मीडियम साईजचा एक बटाटा असा तो पण मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि आपल्याला हे 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता वास अप्रतिम, बाहेर पाऊस पडतोय आणि गार हवा सुटलेली आहे. हवेबरोबर इतका वास घमघमायला लागलेला आहे, खूप सुंदर वास येतो. तर आता आपला मसाला प्रॉपरली असा सगळा झालेला आहे. आता यात आपल्याला घालायचं आहे पाणी. हे बघा, हे मसाले वाटलेलं पाणी आहे, त्यामुळं मी ते पण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे, जे आपण मिक्सरच्या भांड्यात होतो. आणि आपल्याला वरतून पण आपल्याला याच्यामध्ये आपल्याला किती क्वांटिटीमध्ये हवा आहे कट, त्या क्वांटिटीमध्ये आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. मी आता इथं 1.5 ग्लास पाणी झालेलं आहे, म्हणजे आपल्या मसाल्याचं ते मिक्सरमधलं पाणी आणि 1 ग्लास. आता मी अजून 1 ग्लास पाणी आता ॲड करणार आहे. तर हे बघा, आता मी अजून 1 ग्लास पाणी, म्हणजे जवळजवळ आपण इथं 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे मी. कारण कसं मिसळला कटच जास्त लागतो आपल्याला. आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे. तर मी इथं सध्या तरी 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेला आहे. मिठाचा चमचा 1 ते 1.5. आणि ह्याला आणखीन छान अशी टेस्ट येण्यासाठी ह्याच्यामध्ये काय सिक्रेट ॲड करायचं आहे, तर हा आहे सांबार मसाला. सांबार मसाला आपल्याला इथं 1/2 चमचा ॲड करायचा आहे. आणि हा छोटासा तुकडा गुळाचा. ह्यामुळे खूप छान अप्रतिम असं एक स्मेल आणि टेस्टमध्ये पण थोडाफार फरक पडतो. तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा. आता आपल्याला हे झालेलं आहे आणि आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आणि आपल्याला हे 2 ते 3 शिट्ट्या, आपल्याला मटकी अगदी पण अशी आपल्याला पिचपिची शिजवायची नाही आहे, त्यामुळे आपल्याला 2 शिट्ट्या ते 3 शिट्ट्या बसवतात ह्याला. तर आपला हा कुकर आता तयार झालेला आहे. तर आता आपण बघूया गार झाला आहे का. ह्याची वाफ गेलेली आहे. कुकर आपला उघडण्या इतपत थंड झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपला हा मिसळचा कट तयार आहे. तर आता आपण प्लेटिंग करायला घेऊया. चला मग बघा, आपण हा मिसळला मिळणारा जो फरसाण असतो तो आपण घेतलेला आहे. फरसाणमध्ये 2 प्रकार असतात. एक आपला नॉर्मली साधा मऊ असतो आणि मिसळसाठी मिळणारा हा थोडासा कडक असा फरसाण असतो. तर तो आपण मिसळसाठी लागणारा घेतलेला आहे. तर आता आपण हा घेतलेला आहे. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला घरात असेल तर आपण हे चकलीचे तुकडे पण ह्याच्यामध्ये घालायचे, थोडे छान लागतात ह्याच्यामध्ये. अगदी हवंच असं काही नाही, पण असेल तर घातलेलं छान. आणि आपल्याला कांदा आपल्याला घ्यायचा आहे इथं आपण बारीक चिरून ठेवलेला. आणि थोडीशी कोथिंबीर ह्या कांद्यावर घालायची आहे. लिंबाची 1 फोड, दही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाही घेतलं तरी काही हरकत नाही, पण छान लागतं दही याच्यावर आपल्याला. आणि आता आपण घालायचं आहे आपला हा छानपैकी मिसळचा कट. तुम्ही बघू शकता इतका मस्त सुंदर आणि वास तर इतका घमघमाट यायला लागलेला आहे. खूप सुंदर येतो वास हा. आपल्याला हलवून घालायचं आहे बरं का. आपल्याला हा कट आहे ना हलवून घालायचं आहे बरं का. आपली मटकीसुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये आली पाहिजे. आपण मटकी, बटाटा किंवा वांग्याच्या फोडी काय टाकले असतील तर त्याही आपण ह्या खालून सगळ्या अशा हलवून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला लास्टला ठेवायचं आहे ब्रेडचे पीसेस. त्याच्यावर घालायचे थोडीशी कोथिंबीर. तर आपली ही तयार झाली छानपैकी झणझणीत अशी मस्त चटकदार अशी कट मिसळ. तर मैत्रिणींनो, तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा हा कट मिसळचा.
खूप छान बाहेरच्या अगदी तुम्हाला हॉटेलसारखी टेस्ट येणार, बाहेरच्या ह्याच्यावरच्यासारखी टेस्ट येणार. आणि तुम्ही घरी पावसाळ्यात शक्यतो घरी सगळे पदार्थ करून खाण्याचा प्रयत्न करावा, कारण पावसाळ्यामध्ये आपल्या हेल्थची आपल्याला खूप काळजी घेणे गरजेचं असतं. त्यामुळे जितकं शक्य होईल तितके घरी पदार्थ करून खावा. आणि ह्या अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. आणि माझी ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.